Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण आज MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये जुलै 2020 मध्ये जो काही बदल झाला तो बदल कुठल्या दृष्टीने झाला, अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये झाला किंवा मार्क्सच्या पॅटर्नमध्ये झाला किंवा अभ्यासक्रमाच्या संदर्भात जर बदल झाला असेल तर कुठले टॉपिक त्यामध्ये ऍड करण्यात आले, कुठले टॉपिक त्यातून डिलीट करण्यात आले आणि त्यामागील पर्पज MPSCचा काय होता हा सदर आपल्याला या पद्धतीने पाहायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC आज एक कात टाकतंय, आपण ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. काळाप्रमाणे होणारा बदल, काळाप्रमाणे होणारे चेंजेस, हे चेंजेस MPSCच्या स्पर्धा परीक्षेत असावेत जेणेकरून हा येणारा विद्यार्थी, MPSC थ्रू पास आउट होणारा विद्यार्थी हा बदलत्या राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या काही घडामोडी आहे त्यांच्याशी परिचित असावा, हा एक प्रांजल उद्देश MPSCचा आहे. त्यामुळं टाइम फॉर चेंज हे आपणच म्हटलं पाहिजे आणि मुख्य परीक्षेत जो काही बदल झालेला आहे तो बदल आपल्याला या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत, कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने बदल झालेला आहे. हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1 या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. आता सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला सर्वांना पूर्वकल्पना आहे की पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर MPSC आपल्याला अलाव करतं मुख्य परीक्षेमध्ये. मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू, मुलाखतीचे मार्क हे फायनल रँकिंगमध्ये गृहीत धरले जात असल्यामुळे मुख्य परीक्षा ऑलमोस्ट मोर दॅन 80% मार्क्स त्यातले आहेत. आता मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 पेपर येतात. या 6 पेपर्समध्ये आपल्याला हे 2 पेपर हे भाषा विषयाच्या संदर्भात दिसतात आणि हे जे काही GS1 टू GS1 आपण 4th पेपर असं म्हटलं जातं. GS सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4. आता यामध्ये कुठल्या ठिकाणी कधी चेंजेस झालेले आहेत हे चेंजेस आपल्याला पाहिजे. सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस 2016चा चेंज पाहतो, मुख्य परीक्षेमध्ये 2दा चेंज झाले. 2016 मध्ये जे काही चेंज झाले ते केवळ भाषा पेपरमध्ये चेंज झाले. आता भाषा पेपरमध्ये काय चेंज झाले तर पहिला पेपर हा पारंपरिक, हा जो काही पेपर नंबर 1 आहे, मराठी आणि इंग्लिश हा कंबाईन पेपर आहे. पारंपरिक पेपर आहे ज्यामध्ये सब्जेक्टिव्ह पेपर्स आहे. यामध्ये आपल्या निबंध आहे, यामध्ये प्रिसाइज रायटिंग आहे, भाषांतर आहे. आणि दुसरा जो काही चेंजेस पेपर 2 मध्ये झालेला आहे, हा 2016ची मी गोष्ट मुद्दा निमित्त केली की आतापर्यंत मुख्य परीक्षेमध्ये कशा पद्धतीने चेंज झालेले आहे. आणि दुसरा पेपर हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह, मराठी आणि इंग्लिश या 2 विषयांना अंतर्भूत करणारा, केवळ व्याकरण हाच एक कन्सेप्टवर आधारित असलेला. आता आपण नेक्स्ट जो काही चेंजेस पाहणार आहोत रिसेंटली, हे जर नोटिफिकेशन जर पाहिलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांच्या थ्रू, तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्यसेवा जी काही राजपत्रित अधिकाऱ्यांची गट अ आणि गट ब साठी परीक्षा घेतली जाते, नॉन टेक्निकल पोस्टसाठी, ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर्स आहे किंवा जी काही आपण 28 पदं आपण पाहिलेली आहे त्या पदासंदर्भात आहे. अगदी या पदातील या नोटिफिकेशन्समध्ये किंवा घोषणेमध्ये पूर्णपणे कल्पना दिलेली आहे की आम्ही कुठेही चेंजेस करतोय. यामध्ये तुम्हाला दिसेल सामान्य अध्ययन किंवा GS नंबर 1 मध्ये, GS नंबर 2 मध्ये, GS नंबर 3 मध्ये आणि GS नंबर 4 मध्ये, आणि क्लिअरली मेन्शन्स केलेलं आहे आम्ही या मुख्य परीक्षेत या सामान्य अध्ययनामध्ये, मार्क सिस्टीममध्ये किंवा आपण म्हणू या पेपरच्या पॅटर्न्समध्ये कुठलाही चेंजेस करत नाही आहे. आमचा चेंजेस केवळ अभ्यासक्रमातच आहेत, जो अभ्यासक्रम सुधारित असेल. आणि हा जो काही पेपर नंबर 1 आणि 2 2016ला आम्ही चेंजेस केलेला आहे त्या पेपर्समध्ये कुठल्याही चेंजेस होणार नाही. म्हणजे जर आपण 2020चं जे काही नोटिफिकेशन जर पाहिलं ते केवळ यामध्ये MCQ आहे, येस, पूर्वीसारखाच तो MCQ आहे. मार्क्स तेच आहेत, येस, आपल्याला 150 मार्कच आहे, 150 क्वेश्चनच आहेत, स्तर देखील डिग्रीचा दिलेला आहे. मीडियम दोन्ही पेपर्स आपल्या मराठी इंग्लिशमधून येणार आहे. टाइम हा 120 मिनिटाचा दिलेला आहे.
मग आपल्याला फरक जर कुठे पडला असेल तर फरक या परीक्षेमध्ये ज्या ठिकाणी फरक पडलेला आहे तो अभ्यासक्रमामध्ये फरक पडलेला आहे. आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम कुठे चेंज झालेला आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जस वनचा जो काही पेपर आहे ज्यामध्ये सर्वजण कॉमन अर्थानं हिस्ट्री, जॉग्राफी, ॲग्रिकल्चर याचा उल्लेख केला जातो. दुसऱ्या पेपर्समध्ये आपण पॉलिटिक्स, संविधान, भारतीय राजकारणाचा उल्लेख केला जातो. तिसरा पेपर हा आपला HRD आणि मानवी हक्काच्या संदर्भात आहे. चौथा पेपर हा अर्थव्यवस्था, नियोजन किंवा आपण सायन्स टेक्नॉलॉजी या संदर्भात येतो. आता या पेपर्समध्ये टोटल किती घटक होते आणि या घटकामध्ये काय चेंजेस झाला हे आपण या व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी MPSCने दिलेल्या इंग्लिश माध्यमातील आणि मराठी माध्यमातील सिलॅबस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो जरूर तुम्ही पहा. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही मला महत्त्वाचा चेंजेस वाटतो तो चेंजेस या ठिकाणी मी तुमच्याशी मेन्शन्स करणार आहे. त्या चेंजेस असताना आपल्याला ज्या काही चेंजेस आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत त्या चेंजेस आपल्याला कुठे दिसतील ते आपण या ठिकाणी पाहूया. पहिलाच जर चेंजेस आपण जर या ठिकाणी पाहण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला जो काही पेपर नंबर 1 मी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन्स केलेला दिसतोय. या पेपर्स नंबर 1 मध्ये आपल्याला हा जो काही घटक आपल्याला दिसतोय या घटकामध्ये हा इतिहास आणि भूगोल हा एक घटक दिसतोय. परंतु आपल्याला पूर्णपणे जाणीव असणं गरजेचं आहे की या ठिकाणी अजून एक घटक MPSCने ॲड केलेला आहे आणि तो घटक म्हणजेच कुठला असेल तर तो घटक म्हणजेच आपला असणारा कृषी हा घटक या ठिकाणी ॲड होतो. आता आपण यातील चेंजेस पाहत असताना यातील जो काही पहिला घटक आपल्याला या ठिकाणी जो काही दिसणार आहे ज्या घटकाला आपण हिस्ट्री घटक म्हटलं जातं. आता या हिस्ट्री घटकामध्ये टोटली जर पहिला जर सिलेबस जर घेतला तर त्यामध्ये एकूण ऑलमोस्ट 9 घटक होते. आज या घटकामध्ये जवळजवळ दुप्पट घटक म्हणजे 18 घटक 2020च्या सिलेबसमध्ये ॲड करण्यात आलेले आहे. भूगोलचा जर विषय जर घेतला तर भूगोल याच पेपर नंबर 1 मध्ये आपल्याला पूर्वीच्या सिलेबसमध्ये 6 घटक होते, आता त्यामध्ये 8 घटक ॲड करण्यात आले. आणि तिसरा जो काही घटक पहिल्याच पेपरचा आहे परंतु या ठिकाणी उल्लेख केलेला नाहीये, येणाऱ्या स्लाइड्समध्ये आपण जो काही पाहणार आहोत तो जर घटक जर पाहिला तर त्यामध्ये फक्त रिशफलिंग करण्यात आलेलं आहे. त्या घटकामध्ये 3 घटक आहे. आता 1 बाय 1 आपण हे घटक या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की या घटकामध्ये कसा आपल्याला चेंजेस झालेला दिसतो. आता सर्वात प्रथम या ठिकाणी मी जर इतिहासाचा सिलेबस जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर प्रोबॅबली जो काही घटक आपल्याकडे तुम्हाला ॲड झालेला दिसतोय तो हा चॅप्टर्स खूप महत्त्वाचा आहे. वसाहतकालीन शासकीय भारतीय अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमिकल इम्प्रूव्हमेंट ड्युरिंग द ब्रिटिश कोलोनायझेशन पिरियड हा इंग्लिशमध्ये त्याचा आपण म्हणूया कन्व्हर्जन केलेलं आहे. तर या इतिहासाच्या सेक्शन्समध्ये आपल्याला दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहनाचा सिद्धांत मेन्शन्स केलेला आहे. संपत्तीचं वहन कशा पद्धतीनं होतं, नंतर त्या काळामध्ये जे अनऔद्योगिकीकरण होतं, भारतीय हस्तउद्योगाचा ऱ्हास होण्यामागे ब्रिटिशांचं धोरण किती प्रमाणात कारणीभूत होतं, या ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचं वाणिज्यकरणाचं होण्यासाठी किती हिंड्रन्स निर्माण झाले किंवा कुठल्या पद्धतीनं भारताचं वाणिज्य करण्याला सुरुवात झाली, कुठले धंदे या ठिकाणी इन्व्हॉल्व करण्यात आले आणि जो काही त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही आधुनिक उद्योग आला त्यामध्ये भारतीय भांडवलाचं योगदान किती होतं, ब्रिटिश भांडवलदारांचं योगदान किती होतं, भारतीय व्यापाऱ्यांची भूमिका किती होती, या संदर्भातील जे काही गोपालकृष्ण गोखले आहेत किंवा टिळक स्वराज्य निधी आहे तो कशा संदर्भातला होता, हा एक आपल्याला विषय या संदर्भात आपल्याला ॲड झालेला दिसतोय. दुसरी गोष्ट हा एक वसाहत शासनकालीन हा पूर्णपणे घटक आपल्याकडे ॲड झालेला आहे, कारण इतिहासामध्ये मेन्शन्स केलं जवळजवळ 9 घटक आहे, 18 घटक आपल्यामध्ये ॲड झालेले दिसतात. आता जर दुसरा घटक जर या ठिकाणी मी जर ॲड करण्याचा प्रयत्न केला तो जो काही दुसरा घटक जो काही आहे या ठिकाणी ॲड केलेला हा जो ब्रिटिश शासनाविरुद्ध जे काही रिव्होल्युशनरी मुवमेंट झाल्या हा घटक पूर्णपणे आपण नव्या अँगलने या ठिकाणी ॲड केलेला आहे. यामध्ये पेपरमध्ये शेतमजुरांचे उठाव वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत. जे उठाव महाराष्ट्राच्या संदर्भात देखील आपल्याला राघोजी भांगरे यांचा पहिल्यांदाही आपल्याला नाव दिसतंय, उमोजी नाईकांचं नाव दिसतं पहिल्यांदा, म्हणजे सिलेबसमध्ये आतापर्यंत कुठल्याही सिलेबसमध्ये नाव नव्हतं परंतु पहिल्यांदा त्याचा
इन्व्हॉल्वमेंट आले. नंतर महाराष्ट्राच्या अंगणी तुम्हाला काही क्रांतिकारी चळवळी या ठिकाणी ॲड झालेल्या दिसतात. त्याचबरोबर भारताचा टच जर दिला तर बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र ही 3 काळ ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये आपण म्हणूया की रिव्होल्युशनरी लीडर तयार करणारी फॅक्टरी होती. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये 1930 नंतर 1925 नंतर भारतामध्ये जी काही डावी चळवळ मुव्हमेंट झाली, समॉट एक्सटेंड या साम्यवादी नेते काय होते, या साम्यवादी नेत्यांची काँग्रेस, समाजवादी पार्टी, ट्रेड युनियन चळवळ यामध्ये किती लोकांचा अंतर्भाव होता, या गोष्टींचा आपल्याला अनुभव आपल्याला या ठिकाणी दिसतोय. दुसरी गोष्ट जर आपण या सदरामध्ये जर आली तर आपल्याला हे जे काही महात्मा गांधींचं युग दिसतंय, तर या युगामध्ये सिलेबस हा कायम आहे. पण एक गोष्ट जी काही ॲड झालेली दिसते यामध्ये आपल्याला फैजपूर जे काही 1936 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन ॲड करण्यात आलेलं होतं, त्या गोष्टींचा अंतर्भाव या ठिकाणी आपल्याला ॲड करण्यात आलेला आहे. दुसरा इतिहास पेपरमध्ये जो काही मेजर चेंजेस आपल्याला दिसणार आहे, तो मेजर चेंजेस आपल्याला ज्या घटकाच्या अंतर्गत दिसतोय तो घटक आपल्याला दिसतोय. म्हणजे मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये किंवा मागील वर्षीच्या सिलेबसमध्ये ह्या योजना नव्हत्या का? येस, त्या योजना होत्या, परंतु त्यांचा मिनिंग दुसऱ्या अर्थानं किंवा दुसऱ्या फॉर्म्समध्ये मेन्शन केला होता. कंपॅरेटिव्हली हा जो काही आपण आधुनिक जो काही सुधारणा याच्यामध्ये झालेल्या आहेत, त्यामध्ये अगदी इंडियन काउन्सिल ॲक्ट्स असेल, 1861चा, 1892चा मॉडल मिंटू सुधारणा असतील किंवा मानफोन सुधारणा असेल किंवा भारतात सरकारचा कायदा असेल, अगदी मागच्या सिलेबसमध्ये पण होता, परंतु या सिलेबसमध्ये अगदी त्याला आपण असं म्हणूया की स्पेशली पॉईंट टू पॉईंट त्याला रेकॉग्नायझेशन केलेलं आहे. त्यामुळं मी याला बिलकुल समजणार नाही की हा नवीन चेंजेस आहे. जो नवीन चेंजेस आहे तो मी तुमच्याशी या ठिकाणी माध्यमातून मेन्शन केला. दुसरा खऱ्या अर्थाने जर नवीन चेंजेस जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला जो काही चेंजेस दिसणार आहे, महाराष्ट्रातील समाज सुधारक जे काही आहे ते बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रातील समाज सुधारक वाढवलेले आहे. जर पहिला जर आपण जर सिलेबस जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला लोकहितवादी गोपाळ देशमुखांचा उल्लेख नव्हता, कात्रे तेलिंगांचा उल्लेख नव्हता, या ठिकाणी भाऊ दाजी लाड यांचा उल्लेख नव्हता. आपण अभ्यास करताना समाजसुधारक या घटकाच्या अंतर्गत हे विषय करत होतोच, परंतु या ठिकाणी त्यांचा उल्लेख करून हे परीक्षेमध्ये येणार आहेत हेच सांगण्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयत्न केलेला आहे. यामध्ये संत गाडगे महाराज आले, संत तुकडोजी महाराज आले, या ठिकाणी संत गाडगे महाराज आले. त्याचबरोबर आपल्याला जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक काका गणेश वासुदेव उल्लेख यांचा या ठिकाणी उल्लेख केला. आणि नंतरच्या काळामध्ये आपण जो काही शेवटचा जो काही पार्ट यामध्ये स्पेशली ॲड करण्यात जो काही आलेला आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसेमध्ये, आतापर्यंत प्रायोगिक कला होत्या सिलेबसमध्ये, चित्रकला होती, वास्तुकला होती, परंतु 2020च्या सिलेबसमध्ये खास महाराष्ट्राचं जे काही वैशिष्ट्य आपण ज्याला म्हणूया, किल्ले, त्याबरोबर लोणार सरोवर आणि वेरुळीतील लेणी यामध्ये ॲड करण्यात आली. कारण ही एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसेचा एक आपण म्हणूया की समृद्ध असा वारसा आहे. कदाचित MPSCनं स्पेशली किल्ल्यांचं नाव घेऊन आतापर्यंत किल्ले म्हटले की MPSC यांचं रिलेशन कधीच नव्हतं. कदाचित किल्ल्याशी निगडीत असणाऱ्या ॲक्टिव्हिटी किंवा त्या किल्ल्याच्या संबंधित असणारी जी काही पर्सनॅलिटी जे काही आहेत किंवा त्या संदर्भात नवीन येणारे आपले मराठीमध्ये चित्रपट किंवा बॉलिवूडमध्ये चित्रपट हे MPSCच्या सिलेबसमध्ये त्याला करंट चालू घडामोडी अंतर्गत इतिहासामध्ये जरूर महत्त्व देतील. मेनच्या परीक्षामध्ये आपण अशी आशा ठेवायला जरूर हरकत नाही. नंतर पेपर नंबर 1 मधील जो काही इतिहास सेक्शन्स आहे, या इतिहास सेक्शन्स कंप्लीट झाल्यानंतर आपण ज्यावेळेस भूगोल सेक्शन्समध्ये येतो, तर भूगोल सेक्शन्समध्ये आपल्याला काही मेजर चेंजेस जे काही झालेले दिसतात, काही गोष्टी रिसेपल झालेल्या आहे. आता हा जर पेपर जर पाहिला हवामानशास्त्राचा, हा पेपर आपल्याला मागच्या सिलेबसमध्ये होता, परंतु मागच्या सिलेबसमध्ये तो आपल्याला कृषी या घटकात अंतर्गत होता. पर्यायानं याला या हवामानशास्त्र किंवा ॲटमॉस्फिअर या घटकाला भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात दिलेला आहे. दुसरी गोष्ट, मानवी भूगोलामध्ये पहिल्यांदाच जे काही मानवी भूगोलाच्या संदर्भातील ज्या काही विचारधारा आहेत, ज्याला संभववाद, शक्यतावाद, असंभववाद, अशक्यतावाद, थांबा पुढे जा विचारधारा किंवा विकास संकल्पना ह्या मागील सिलेबसमध्ये नव्हत्या. या मानवी भूगोल या सिलेबसमध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाअंतर्गत देखील त्यांना आपण या ठिकाणी म्हणूया की अधिक भार देण्यात आलेला आहे. कंपॅरेटिव्हली बाकीचा जर भूगोलचा सिलेबस जर पाहिला तर आपल्याला त्यामध्ये खूप काही विशेष चेंजेस दिसत नाही. मे बी मोर ऑर्गनाइज फॉर्ममध्ये हा चेंजेस आहे हे आपण या ठिकाणी नक्कीच मान्य करू शकतो.
परंतु जो काही ॲडिशन्स आपल्याला भूगोल्समध्ये दिसतो, तो ॲडिशन्स मला तुम्हाला जरूर या ठिकाणी मेन्शन्स करावा लागेल. संपूर्ण जर नवीन जर भाग जर मेन्शन जर केला आपल्याला या संदर्भातील, तर जो काही नवीन भाग आपल्याला या ठिकाणी मेन्शन्स आहे, तो जो काही नवीन चॅप्टर जो काही आहे, तो आपल्याला या ठिकाणी आकाश आणि अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा चॅप्टर समवॉट एक्सटेंड कुठेतरी ओव्हरलॅप होतं. आपण GS4चा जो काही इकॉनॉमिक्स किंवा कृषी अर्थशास्त्र किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी यातील जे काही 6 चॅप्टर्समध्ये पाहणार आहोत, त्यामध्ये देखील आपल्या स्पेस टेक्नॉलॉजी दिसतो. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी कुठले गोष्टी, कुठले चॅप्टर्स या ठिकाणी ओव्हरलॅप होतात हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे हा चॅप्टर्स मी म्हणेल, हा चॅप्टर्स आपल्याला 2 ठिकाणी युजफुल ठरणार आहे. एक तर GS1च्या पेपरमध्ये आणि एक विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील जो काही अंतराळ तंत्रज्ञान किंवा स्पेस टेक्नॉलॉजी आहे, या ठिकाणी आपल्याला हा टॉपिक पूर्णपणे यूज होणार आहे. यामध्ये जे काही पर्यावरण भूगोल आहे, मग यामध्ये आपल्याला काळानुसार काही चेंजेस झालेले पर्यावरण विषयक कायदे आहेत किंवा त्यामध्ये क्लोरोफ्लोरो कार्बनचा उल्लेख केलेला आहे, कार्बन मोनॉक्साईडचा उल्लेख केलेला आहे, नायट्रोजन ऑक्साईडचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हा नवीन सिलेबस हा जो काही 5 वर्षापासून या पर्यावरणाच्या संदर्भात किंवा आपण म्हणूया क्लायमेट चेंजच्या संदर्भात जे काही नवीन तंत्रज्ञान येते, नवीन वायू त्यामध्ये ॲड होतात, हा त्यातला विषय या ठिकाणी त्यांनी ॲड केलेला आहे. सर्वात मेजर चेंजेस जर आपण भूगोल या सेक्शन जर मध्ये पाहिला, तर हा चॅप्टर्स रिमोट सेन्सिंग याचे 3 ठिकाणी, मागील ठिकाणी रिमोट सेन्सिंग हा अगदी आपण म्हणूया क्रूड स्वरूपात दिला होता, परंतु रिमोट सेन्सिंग हा जो चॅप्टर्स आहेत त्याचे ऑलमोस्ट इट इज डिवायडेड इंटू 3 सेक्शन्स आहेत. एक पहिला सेक्शन्स मूलभूत तत्व दिलेला आहे, दुसरा सेक्शन्स आपल्याला या स्लाइड्समध्ये दिसतोय, एरियल फोटोग्राफ्स दिसतोय आणि खालचा जो काही थर्ड सेक्शन्स आहे तो GIच्या संदर्भात आहे. त्यामुळं हा जो काही अंतराळ तंत्रज्ञान आहे त्याचाच मी सब टॉपिक म्हणेल, परंतु ज्या अर्थी सिलेबस एवढा डिटेलमध्ये आपल्याला मेन्शन्स केलेला आहे, त्या अर्थी येणाऱ्या 2020 जी की MPSCची मुख्य परीक्षा आहे, त्यामध्ये आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि अंतराळ तंत्रज्ञान, त्याचबरोबर त्याचे एक अधिकारी म्हणून काम करत असताना कुठे ठिकाणी तंत्रज्ञानात्मक किंवा अप्लाइड फॉर्ममध्ये यूज होतात, मे बी जमिनीचे लँड रेकॉर्डिंग असेल किंवा त्यांचा दस्तावेज मेंटेन करणं असेल किंवा त्या संदर्भातील जे काही नवीन लेझर किंवा रेडिओ टेक्नॉलॉजी आहे किंवा भारतीय उपग्रहांचा वापर कसा करणं असेल, हे टाईपचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. मे बी हा थोडासा टेक्निकल विषयच आहेत, परंतु सिलेबसमध्ये ज्या अर्थी आपल्याला इतका बारकाईने मेन्शन्स केला, त्या अर्थी आपल्याला हा सिलेबस येऊन जाईल. थोडक्यात आपण हा GS1चा पेपर पाहिला. यामध्ये सर्वाधिक चेंजेस हे इतिहास सेक्शन्समध्ये दिसतात. दुसरा चेंजेस आपण भूगोलमध्ये पाहिले, ज्याला आपण 2 पेपर ॲड केलेले दिसतात आणि यातील जो काही तिसरा सेक्शन्स आपल्याला दिसतोय, जो काही कृषी सेक्शन दिसतोय, जसं मी रिपीट केलं, कृषी सेक्शन आपल्याला 2दा रिपीट होतं. कंपॅरेटिव्हली या सेक्शन्समध्ये आपल्याला खूप अधिक चेंजेस काही दिसत नाहीये. जो सेक्शन्स आहे तोच पहिल्यासारखा सेक्शन्स आहे कंपॅरेटिव्हली, त्यामुळे आपण या सेक्शनला जास्त चेंजेस झालेले दिसत नाही. आता आपण GS2चा जो काही दुसरा पेपर जातो, या दुसऱ्या पेपर्समध्ये आपण भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण असं म्हटलं जातं. आता भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण यामध्ये जवळजवळ ऑलमोस्ट काही भाग हा पूर्णपणे नव्याने ॲड करण्यात आलेला आहे. यामध्ये विषय एकच आहे, एकाच विषयाच्या अंतर्गत आपल्याला 20 सबसेक्शन ॲड करण्यात आलेले आहे. मागील सिलेबसमध्ये 15 सेक्शन्स होते, या सिलेबसमध्ये आपल्याला 5 सेक्शन्स ॲड करण्यात आलेले. ते 5 सेक्शन कुठे होते किंवा कुठल्या सबसेक्शनला या सिलेबसमध्ये अधिक भर देण्यात आलेला आहे, तो आपला पाहण्याचा मेन उद्देश या ठिकाणी आहे. यातील पहिला जो काही सेक्शन्स आहे, पहिल्या सेक्शन्समध्ये पूर्वीच्या सेक्शन्समध्ये आपल्याला कुठेही या जो काही आपण म्हणूया की घटनादुरुस्तीच्या संदर्भामध्ये जो काही न्यायिक पुनर्विलेखनाचा जो काही सर्वोच्च न्यायालयाचा जो काही अधिकार आहे तो मेन्शन्स केला होता. पण या ठिकाणी जी आपल्या घटनेची मूलभूत सिद्धांत आहे, मूलभूत वैशिष्ट्य आहे, त्या संदर्भामध्ये जे काही केशवनंद भारती किंवा मेनका विरुद्ध मनेका विरुद्ध मद्रास राज्य किंवा मिनर्वा मिल खटले आहे, त्या संदर्भात जर उल्लेख जर केला असेल,
तर आपल्याला ह्या केसेस कधी झाला, कोणाविरुद्ध झाल्या, त्या केसेसचं आपण म्हणूया की आपल्याला परिणाम काय भेटले आणि त्यावर आधारित नंतर येणाऱ्या काळामध्ये कुठले निर्णय देण्यात आले, हा घटक आपल्याला या ठिकाणी ॲड करता आला पाहिजे. दुसरा घटक सर्वात जो रिसेंटली या विषयाच्या संदर्भात जो काही ॲड करण्यात आलेला आहे, तो घटक म्हणजे आपल्याला भारतीय संघराज्य व्यवस्था हा पूर्वीच्या सिलेबसमध्येच होता. परंतु जे काही कलम नंबर 370, 35 371 या संदर्भात नवीन जे काही चेंजेस झालेले आहेत, जे काही सरकारचे अवशेषाधिकार आहे, रेसिड्युअल पॉवर्स आहेत केंद्र सरकारचे किंवा जे काही कन्करंट लिस्ट आहेत, आपण मागच्या सिलेबसमध्ये पाहत होतो. ज्या अर्थी 370, 371 किंवा असिमेट्रिकल संघराज्य व्यवस्था यामध्ये मेन्शन्स केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला स्टेट आणि राज्य ही संघराज्य पद्धत मेंटेन करण्यासाठी ज्या गोष्टी किंवा ज्या आयोगाच्या आपण म्हणूया रिकमेंडेशन्स आहे, ही रिकमेंडेशन देखील आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. हा एक दुसरा आपण भाग इन्क्लूड झाला. पूर्णपणे नव्यानं जो काही भाग आपण इन्क्लूड करता येईल, तो जो काही भाग आहे, छोटा भाग आहे, परंतु आपण त्याला स्किप करू शकत नाही. भारतीय प्रशासनाचा उगम यामध्ये हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह एमपीएससीला या प्रश्नाच्या अंतर्गत पाहतं. ब्रिटिश पूर्व काळामध्ये भारताची प्रशासन व्यवस्था कशी होती, कारण तो जर काळ जर पाहिला, बहुतेक हा ग्रामीण काळ होता, बहुतेक हा राजांचा संस्थानिकांचा काळ होता. तरी देखील आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये ब्रिटिश पूर्व काळामध्ये भारतीय प्रशासन व्यवस्था कशी होती, ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यामध्ये काय चेंजेस झाले आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जरी आपण ब्रिटिशांकडून बहुतेक वारसा जरी घेतला असेल, तरी त्यात काय चेंजेस झाले, हा आपल्याला हा अधिकार यातून समजला पाहिजे. हा तिसरा घटक आपल्याला भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था या पेपरमध्ये चेंज झालेला दिसतो. कम्पॅरेटिव्हली बाकीचे घटक आपल्याला सेम दिसतात, परंतु मोर ऑर्गनाइज पद्धतीने केलेले आहेत. जो काही पूर्णपणे नवीन घटक आहे, तोच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. जो काही नवीन घटक यामध्ये जो काही ॲड केलेला आहे, जो काही कायदा आपल्याला दिसतो, तो जो काही कायदा आहे, हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चा पूर्णपणे नवीन ॲड करण्यात आलेला आहे. कारण विद्यार्थी एमपीएससी झाल्यानंतर त्याचा जो काही संपर्क येतो ग्रामीण भागातला येतो, कारण महाराष्ट्राचा आज बहुतेक भाग हा ग्रामीण भाग आहे. त्या संदर्भातील जमीन आलं, जमिनीचे वेगवेगळे प्रकार आले, जमिनीचे वेगवेगळे उतारे आले किंवा त्या संदर्भातील ज्या काही बदलांच्या प्रक्रिया आहेत, जमीन महसूल कशा पद्धतीने निर्धारित केला जातो, की आकारणी, जमावबंदी म्हणजे काय, भूमी अभिलेख म्हणजे काय, पुनर्विलोकनाच्या केसेस कशा दाखल केल्या जातात, पुनरीक्षण म्हणजे काय, या संदर्भातील तरतुदी याविषयी हा जमीन महसूल संहिता 1966 पूर्णपणे नव्यानं आपण त्याला सांगूया की ॲड करण्यात आलेलं. दुसरा जो काही नव्यानं कायदा ॲड करण्यात आलेला आहे, तो म्हणजे 2009चा बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, जो राईट टू एज्युकेशन RTIच्या अंतर्गत आपण त्याला म्हटलं जातं, जे काही 25% ॲडमिशन होतात, तोही हा घटक आपल्याला ॲड करण्यात आलेला आहे. आणखीन जर आपण यातील तिसरा घटक जो काही नव्यानं ॲड करण्यात आलेला जो काही आहे, तो जर पाहिला तर आपल्याला हा घटक मागील सिलेबसमध्ये होताच, परंतु या घटकांमध्ये जे काही बालकांचं संरक्षण आहे, मोफत कायदा संहिता आहे किंवा जनहित याचिका कशा पद्धतीने दाखल केली जाते किंवा महिलांचं संवर्धन आणि आपण म्हणूया की कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत जे काही संरक्षण प्रदान केलं जातं, त्या संदर्भात भारताच्या संविधानामध्ये आणि मानवी अधिकाराच्या अंतर्गत कुठले प्रावधान्स आहे, हा समाज कल्याण आणि सामाजिक विधिविधान यातील हा भाग येतो. समॉट एक्सटेंट जो काही आपल्याला ह्युमन राईटचा जो काही आपण 3 नंबरचा पेपर पाहणार आहे, त्यातला हा सिलेबस आपल्याला काही ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅप झालेला दिसतो. दुसरा GS2 पेपर्समध्ये जो काही नवीन भाग आपण पूर्णपणे ॲड झालेला दिसतो, तो भाग म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही संस्था आणि काही मोशन्स आपल्याला म्हणूया किंवा क्रांत्या ॲड झालेल्या आहे. त्यातील हा जो काही हरित क्रांती आणि धवल क्रांती आहे, जो आपण हरित क्रांती आणि धवल क्रांती अर्थव्यवस्थेमध्ये, कृषी अर्थव्यवस्थेमध्ये देखील पाहतो. त्यामुळे मी याला नवीन भाग म्हणणार नाही, तर तो इट इज ओव्हरलॅप. परंतु ज्या काही अधिकारी झाल्यानंतर जे काही आपल्याला शिक्षण मिळतं, ज्या ठिकाणी आपण असं म्हणूया की लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी असेल, डेहराडूनची सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी असेल, हैदराबादची, महाराष्ट्राच्या संदर्भात यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी असेल, यशदा आपण तिला म्हटलं जातं, किंवा भारतीय लोक प्रशासन संस्था जी काही दिल्ली स्थित आहे,
त्या स्थितीचा किंवा त्या संस्थेचा उल्लेख, हायरार्की किंवा त्या संस्थेची कार्य या ठिकाणी मेन्शन्स केली. मला वाटतं हा काळाप्रमाणे खूप महत्त्वाचा सिलेबस या ठिकाणी एम-पी-एस-सीने ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तिसरा आणि शेवटचा आपण असं म्हणूया 5वा भाग यामध्ये जो काही ॲड केलेला आहे, तो विद्यार्थ्यांमध्ये एक प्रशासनाविषयी ज्या काही संकल्पना आहे, हा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट थोडक्यात मी म्हणेल की ॲड केलेला आहे. की नोकरशाहीची काय तत्त्वज्ञ आहेत, सिद्धांत काय आहे किंवा ते सिद्धांत पाहत असताना मानवी अँगल कितपर्यंत येणं गरजेचं आहे. एक दृष्टिकोन म्हणून नोकरांना एक व्यवस्थेकडे कुठल्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे, विकेंद्रीकरण कुठल्या पद्धतीने अवलंबलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला या घटकाच्या अंतर्गत येतात. हा GS2 पेपर येतो. आता आपण जर GS3 जर पेपर पाहण्याचा जर प्रयत्न केला, तर GS3च्या पेपर्समध्ये आपण त्याला मानवी संसाधन विभाग किंवा आपण त्याला विकास आणि ह्युमन राईट्स असं म्हटलं जातं. कंपॅरेटिव्हली या सेक्शन्समध्ये आपण जर पाहिलं तर हार्डली देर इज एनी चेंजेस. कारण मानवी संसाधन या विभागामध्ये 5 भाग होते. आज 5 विभाग जसेच्या तसे त्या ठिकाणी मेंटेन केलेले आहे. मानवी हक्कामध्ये जवळजवळ एकूण 13 विभाग जुन्या सिलेबसमध्ये होते. याही विभागामध्ये आपल्याला 13 विभाग दिसतात. परंतु मानवी संसाधन विभाग, विकास हा जो काही विभाग आपल्याला दिसतात, काही संस्था याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी ॲड झालेल्या दिसतात. त्यामुळं स्पेशल जर भागच 5 असेल HRDमध्ये आणि ह्युमन राईट्समध्ये 13 भाग होते, यामध्येही 13 भाग होते, तर कंपॅरेटिव्हली आपल्याला चेंजेस दिसत नाही. पण तरीही जर बारकाईने जर अभ्यास केला, गेल्या 2011 पासूनच्या सिलेबसमध्ये आपल्याला यामध्ये जे काही चेंजेस दिसतात, हा चेंजेस जर आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला हे चेंजेस या संदर्भातील दिसतात. त्याचबरोबर आपल्याला चेंजेस हे जे काही 2019चं शिक्षण धोरण आहे, आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात. तर 2020मध्ये आपलं जर शिक्षण पॉलिसी जर बदलली असेल, ती शिक्षण पॉलिसी याच्या अंतर्गत येणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात ज्या सेक्शनला HRDमध्ये सर्वात अधिक महत्त्व देण्यात आलं किंवा अधिक स्कीमच्या दृष्टीने महत्त्व देण्यात आलं, तो जो काही आहे, तो एक व्यावसायिक शिक्षण भाग आहे. अगदी त्यामध्ये आपल्याला शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणाच्या अंतर्गत व्यावसायिक शिक्षणाला कसं महत्त्व देण्यात आलं, इंटर्नशिप, अप्रेंटिसच्या संदर्भात आपल्याला स्पेशली या ठिकाणी काही तरतुदी मेन्शन्स केलेल्या आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या अंतर्गत आपल्याला भाग ॲड करण्यात आले. थोडक्यात व्यावसायिक शिक्षणामध्ये आत्ताच्या शैक्षणिक धोरणातील काय प्रावधान आहे, जी भारताच्या संदर्भात देखील विचारलेली आहे, त्याचबरोबर आपल्याला असं म्हणूया महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात विचारले. त्यामुळं हा भाग नवीन ॲड केला असं आपण जरूर म्हणणार नाही, परंतु त्यामध्ये काही विशिष्ट स्कीम्स आपल्याला या ठिकाणी ॲड केलेल्या दिसतात. तीच गोष्ट आपण मानवी हक्काच्या संदर्भात जरी पाहिली, तर सिलेबस हा जे काही तुमच्याशी मेन्शन्स केलं, याही ठिकाणी आपल्याला 13 घटक जसेच्या तसेच मेन्शन्स केलेले आहेत. मे बी जर आपण हा आंतरराष्ट्रीय संस्था जर म्हटलं, तर पूर्वीच्या सिलेबसमध्ये ह्या संख्येची संख्या कमी होती. याच्यामध्ये आता साप्टा आहे, याच्यामध्ये नाफ्टा आहे, यामध्ये ब्रिक्स आलंय किंवा RCP आलं. या ज्या काही काळाप्रमाणे चेंज होणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आपण या ठिकाणी मेन्शन्स केलेल्या आहेत. कंपॅरेटिव्हली आपला HRचा सिलेबस आणि HRDचा सिलेबस आपण असं म्हणूया की हा खूप कमी चेंजेस झालेले. चेंजेस झाले नाही हा भाग नाही, परंतु चेंजेस हे जे काळाप्रमाणे त्यामध्ये स्टॅटिकचा भाग असेल, त्यामध्ये येणाऱ्या स्कीम्स असेल किंवा त्यातील जी काही शासकीय धोरणं भारत सरकारची होती किंवा त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारची होती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही चेंजेस झाल्या, त्यानुसार काही कल्याणाच्या संदर्भात भारतानं महाराष्ट्राने काही स्कीम केली असेल, तर तो हा भाग यात येतो. परंतु आपण अभ्यास करत असताना या गोष्टींचा जरूर एक करंट अफेअर्सच्या अँगलने अभ्यास करत असतो. त्यामुळं सुधारित अभ्यासक्रमामध्ये खूप चेंजेस झाला असं मी म्हणणार नाही. शेवटचा जो काही पेपर येतो 4 नंबरचा पेपर, मी या पेपरला म्हणेल की हा पेपर आज मोर डिफाईन झालेला आहे. कारण हा पेपर बहुतेक भाग यातील हा ओव्हरलॅपिंग होतो. GS1चा कृषी भाग यामध्ये देखील GS4मध्ये आपल्याला दिसतो. GS1चा अवकाश तंत्रज्ञान भाग हा विज्ञान तंत्रज्ञान विकास या सेक्शन्समधला एक सबसेक्शन्स म्हणून पाहिला जातो. हा पेपर किंवा हा सिलेबस मला वाटतं 2020मध्ये खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आहे. याचे देखील 3 भाग त्यांनी केलेले आहेत.
पहिला जो काही भाग आहे त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स या संदर्भात मेन्शन्स केलेला आहे, जो भाग आपल्याला याही ठिकाणी दिसतो. या भागामध्ये पूर्णपणे या मायक्रो इकॉनॉमिक्स या सदरमध्ये पूर्वीसारखाच आहे, परंतु मला वाटतं ऑर्गनायझेशनच्या संदर्भात यामध्ये बेसिक इकॉनॉमिकच्या ज्या काही संकल्पना आहेत, GDP आहेत, किंवा आपण PPEच्या संदर्भात असेल, किंवा आपण म्हणूया समावेशक विकास असेल, पायाभूत सुविधा असेल, सार्वजनिक वित्त संदर्भातील असेल, किंवा या गोष्टी जरूर मेन्शन केलेल्या आहेत. परंतु जी काही गोष्ट आपल्याला नोट करण्यासाठी आहे, जी स्पेशली या ठिकाणी मेन्शन्स केलेली आहे, तो म्हणजे पैसा, पैशाची कार्य कुठली, पैशाचे प्रकार कुठले, आणि या संदर्भातील आपली धोरणं कुठली. हे मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरण मागच्या सिलेबसमध्ये होतच, परंतु याची फक्त जागा बदलली असं आपण म्हणूया. भाववाढ ही मागे होतीच, मागच्या सिलेबसमध्ये होतीच, परंतु या ठिकाणी पैसा, पैशाचे प्रकार आणि चलन आणि संख्यामान सिद्धांत ही गोष्ट या ठिकाणी ऍड केली. त्यामुळं पहिला हा बेसिक अर्थव्यवस्थेच्या अँगलने जाणारा घटक यातला आहे, आणि दुसरा जो काही घटक जो काही आहे हा पूर्णपणे भारतीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्था मेन्शन्स केली, त्याच अर्थव्यवस्थेबरोबर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, ज्यामध्ये सहकार आहे, ज्यामध्ये उद्योग आहे, आर्थिक महाराष्ट्र आहे, हेही सिस्टमॅटिकली या ठिकाणी मेन्शन्स करण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसतो. त्यामुळं नवीन अर्थव्यवस्था या पेपर्समध्ये ऍड न होता किंवा कुठला सेक्शन ऍड झालाय असं आपल्याला दिसत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अन्न आणि पोषण आहार हा घटक मागेही होता, तोही घटक आपल्याकडे या ठिकाणी आहे. मे बी यामध्ये APSC, NAFED, NCDZ, ENAM या ज्या काही नवीन संस्था काळानुसार बदललेल्या आहेत, त्या बदललेल्या संस्थांचा या ठिकाणी आपल्याला मोस्टली उल्लेख केलेला दिसतो. यामध्ये शेतीचं महत्त्व आपल्याला ठिकाणी आहे, ग्रामीण कर्ज भरण्याची समस्या मेन्शन्स केलेली आहे, उद्योग सेवा क्षेत्र त्याचे रिलेटेड ज्या इकॉनॉमिक्स टर्म्स आहे त्याही मेन्शन्स केलेल्या आहे. परंतु कम्पॅरेटिव्हली जो काही स्पेशली या सिलेबस जे काही मध्ये महत्त्व दिलेलं आहे ते RBIचं महत्त्व किंवा स्पेशली या ठिकाणी मेन्शन्स केलेलं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेची मौद्रिक आणि पत धोरण कसं आहे, त्यामध्ये काय चेंजेस झाले, किंवा भाववाढी संदर्भातील काही गोष्टी, कारण भाववाढ मागेही दिसते आपल्याला याही ठिकाणी दिसते, पण 1991 नंतर आपल्याला जे काही चेंजेस दिसतात हे चेंजेस आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यामुळं मी GS4चा जो काही इकॉनॉमिक्सचा पेपर्स आहे, नियोजनाचा पेपर्स आहे, त्यामध्ये खूप मोठे चेंजेस झालेत असं मी बिलकुल म्हणणार नाही. परंतु या GS4 मधला जो काही आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान जो काही भाग येतो, त्यामध्येही पूर्वी 6 विभाग होते, आत्ताही 6च विभाग आहे. फरक कुठे झाला तर फरक आपल्याला बायोटेक्नॉलॉजी या पेपर्समध्ये आपल्याला दिसतोय, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हा फरक दिसतोय. पहिला फरक जर आपण पाहिला, यामध्ये हा ऊर्जा आणि विज्ञान सेक्शन्समध्ये आपण जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर मोस्टली या चॅप्टर्समध्ये आपल्याला जी काही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे काही आहेत, त्यातील कुठल्या संस्था आहेत, किंवा जे काही आपल्याकडे पारंपरिक ऊर्जेची निर्मिती केली जाते त्या संदर्भातील डिस्ट्रीब्युशन्स आहे, किंवा ग्रीडची संकल्पना आहे, किंवा सौर विद्युत घट प्रणाली आहे, आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा संस्थांवर या ठिकाणी मेजर मेन्शन दिलेलं आहे. परंतु जो काही ट्रिमेंडस चेंजेस आपल्याला या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर्समध्ये जर दिसत असेल तर तो आपल्याला या इन्फॉर्मेशन आणि माहिती टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत दिसतो. तर यामध्ये मागील आपण जर 4 ते 5 वर्षाचा जर रेफरन्स जर पाहिला तर बहुतेक टर्म आपल्याला हे पोर्टच्या रिलेटेड्स येतात, मे बी आपल्याला जे काही STTPS आहे त्यामधील फरकाच्या संदर्भात येतात, IP च्या संदर्भात येतात, किंवा व्हर्च्युअल रियालिटीच्या संदर्भात येतात, किंवा आपण त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स IoTच्या संदर्भात येतात, क्लाउड जे काही कम्प्युटिंग सध्याच्या काळामध्ये वापरलं जातं, ब्लॉक चेन्स आहे, सोशल नेटवर्किंग आहे, हेच संदर्भ या माहिती आणि तंत्रज्ञानात दिलेले आहेत. विद्यार्थी एकदा अधिकारी झाल्यानंतर किंवा अभ्यास करत असताना चेंजेस होणाऱ्या मोबाईल आणि कॉम्प्युटर्स, लॅपटॉप या तंत्रज्ञानाशी त्यांचा संबंध आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी हा भाग मोर अपडेटेड केलेला आहे असं मी या ठिकाणी नमूद करेन. कम्पॅरेटिव्हली बाकीचा सेक्शन्स हा आपल्याला सेम झालेला दिसतोय, परंतु जैव तंत्रज्ञानामध्ये हे जो काही अनऑर्गनाइज सेक्शन्स आपल्याला जुन्या सिलेबसमध्ये दिसतो, हा सिलेबसमध्ये अगदी कृषीसाठी असणारं जैव तंत्रज्ञान,
किंवा मेडिसिनच्या संदर्भात असणारं जैवतंत्रज्ञान, प्राण्यांसाठी असणारं जैवतंत्रज्ञान किंवा वनस्पती ऊर्जा संदर्भातलं असणारं जैवतंत्रज्ञान हे या ठिकाणी मोर आपण म्हणूया मोर डिफाईन झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं जो काही घटक आपल्याला या ठिकाणी ॲड होतोय, आत्तापर्यंत हा घटकाचा उल्लेख होताच, परंतु जो काही पेटंट जो काही विषय होता तो UPSCच्या सिलेबसमध्ये मेन्शन्स केला होता. समवॉट एक्सटेंड MPSCनं त्या पेटंट, बौद्धिक मालमत्ता अधिकार, त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या प्रक्रिया, कायदा, प्रक्रिया आणि उत्पादन यांना महत्त्व देऊन हा सेक्शन्स यामध्ये ॲड केलेला आहे. दुसरा आणि शेवटचा चेंजेस आपल्याला या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जो दिसतोय तो आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात दिसतोय. मागील सिलेबसमध्ये अगदी आपण असं म्हणूया 2011 पर्यंतच्या संपूर्ण गोष्टी त्यांनी नमूद केल्या होत्या. भूकंपाच्या संदर्भातील असतील किंवा पुराच्या संदर्भातील असतील किंवा लँडस्लाईडच्या संदर्भातील असेल, अगदी 1993 पासून. परंतु या ठिकाणी या जरी घटना या सिलेबसमध्ये मेन्शन जरी केलेल्या नसतील तर आपल्याला केरळच्या लँडस्लाईड्सवर आपल्याला प्रश्न असणार आहे. महाडची इमारती दुर्घटना घडली किंवा जो काही महाडचा सावित्री नदीवरील पूल जो काही पडला, त्यानंतर ऑडिटिंग हा कन्सेप्ट आपण चर्चेत आला. त्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट आलं, त्यामध्ये भिंतीचं ऑडिट आलं किंवा पूर न येण्यासाठी जे काही स्टेजेस या ठिकाणी मेन्शन्स करणे, पूर्वकल्पना किंवा त्यातील प्रभाव क्षेत्र, धोके, आपत्तीविषयक जाणीवा किंवा पूर्वी काही मदत करता येईल का किंवा त्यानंतर मदत करता येईल का, हा थोडा कन्सेप्ट या ठिकाणी पूर्वीच्या सिलेबस मधीलच आहे. मोर डिफाईन वे जाणीव होणं गरजेचं आहे की MPSCने जे काही चेंजेस आपल्याला केलेले दिसतात ते चेंजेस आपण या सिलेबसच्या संदर्भात पाहिले. जर फरक आपल्याला जो काही दिसतोय की GS1, GS2, GS3 आणि GS4 मध्ये तो मोस्टली अभ्यासक्रमामध्ये चेंजेस झालेला दिसतोय, परंतु अभ्यासक्रमामध्ये खूप 90 डिग्रीचा चेंज झालेला दिसत नाही. जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की इतिहासामध्ये पूर्वीच्या वेळेस 9 सेक्शन होते, यामध्ये जवळजवळ ऑलमोस्ट 15 ते 18 सेक्शन ॲड करण्यात आलेले. इतिहासामध्ये सेक्शन्स ॲड करण्यात आलेले आहेत किंवा त्याच विषयाला अधिक भर देण्यात आलेला आहे. MPSCनं 2020 मध्ये त्याला मोर ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसतो. कम्पॅरेटिव्हली कुठल्या विषयामध्ये आपल्याला चेंजेस जास्त दिसत नाही तर HRD आणि ह्युमन राईट्समध्ये आपल्याला चेंजेस दिसत नाहीत. कारण HRD मध्ये जे काही 5 सेक्शन्स होते, HR मध्ये जे काही 13 सेक्शन्स होते, तेच सेक्शन्स आपल्या सिलेबसमध्ये ॲड झालेले दिसतात किंवा आहेत. परंतु प्रत्येक त्यातील सब सेक्शन अंतर्गत मागील 5 वर्षापासून ज्या काही रिसेंट घडामोडी झालेल्या असतील, शिक्षणाच्या संदर्भात असेल, व्यवसाय शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा कल्याणाच्या संदर्भात असेल, त्या जरूर त्या सिलेबसमध्ये ॲड केलेल्या आहेत. जेणेकरून आपण चालू घडामोडीच्या अंतर्गत पाहतोच, परंतु MPSCला या ठिकाणी हाच मेसेज द्यायचा आहे. काळाप्रमाणे MPSC ही कात टाकते, त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनी देखील अभ्यास करताना काट टाकणं गरजेचं आहे. आणि एक मेसेज आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ एंड करताना घेणं गरजेचं आहे की MPSC ही काळाप्रमाणे चेंज होणार आहे. आणि जर MPSC काळाप्रमाणे जर चेंज होत असेल तर सर्वात महत्त्वाची गरज जर कुठे पडते तर ती गरज पडते काळाप्रमाणे. जर MPSC जर चेंज होत असेल तर आपण एक विद्यार्थी म्हणून जो MPSCने जो काही सिलेबस दिलेला आहे तोच फॉलो करणं, त्याच पद्धतीनं आपल्याला अप्रोचमध्ये चेंज होणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं MPSC मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याकडे ही कॉपी असेल, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर या ठिकाणी पहा. आणि द ओनली थिंग यू कॅन रिअली चेंज इज युअर सेल्फ. आणि मुख्य परीक्षेमध्ये जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसची स्टिक राहून आपण त्या पद्धतीने अभ्यास करूया, ही आपण आशा या ठिकाणी व्यक्त करूया. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.